कांदा प्रश्नी केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारलं जात असताना कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कामधून मात्र वगळण्यात आलंय। गुजरात कर्नाटकात कांदा निर्यात शुल्क माफ। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमागे कांदा निर्यातीचा जाळ। महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय। नाशिकच्या लासल गावात संतापलेले हे कांदा उत्पादक शेतकरी पहा। केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याची भावना वाढीस लागली आहे। केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी भेदभाव करत असल्याचा आरोप होऊ लागलाय। केंद्र सरकारनं कर्नाटकमध्ये कांदा निर्यात शुल्क माफ केलंय। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात शुल्क माफी दिल्यानंतर कर्नाटकातल्या शेतकऱ्यांनाही शुल्क माफी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला निर्यात शुल्क माफी का नाही असा सवाल विचारत शेतकरी रस्त्यावर उतरला होता। लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्यूटी जी 40% लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थाने या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं। कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रासह देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। मधली घोषणा खोटी होती, त्याच्यात काहीच नव्हतं। कुठे त्याच्यातून कुठल्या कांद्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे। त्याच्यामुळे कर्नाटकात जी घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं। पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी विरोधकांनी केली। सरकार काय झोपलंय का असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय। हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं। हे काय झोपले आहेत काय? जे दक्षिण भारतातील राज्य करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 40 काय 50% कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, ते देण्याची आवश्यकता आहे, ते करावं। राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत असल्याचं कागदी उत्तर दिलंय। मध्यंतरी निर्यात बंदी हटवण्याचं काम केंद्र सरकारनं काही प्रमाणामध्ये केलं होतं। आता सुद्धा केंद्रानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी काय या ठिकाणी रिलीफ द्यायचा आहे तो द्यावा, याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे प्रयत्नशील आहेत। केंद्राकडे आम्ही जरूर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अडवणूक सरकार का करतंय असा सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे। त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे। ती रास्त आहे असं मला वाटतं। ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली होती किंवा शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतला पाहिजे। सरकारला गुजरातच्या कर्नाटकच्या शेतकऱ्यांचं दुःख दिसतंय पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दुःख दिसत नाहीये का असा सवाल शेतकरी विचारताय। केंद्र सरकार मुद्दाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अडवणूक करताय का असाही संशय शेतकऱ्यांमधून व्यक्त होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।